आज मी तुम्हाला हा काकडीचा वेल दाखवणार आहे। याला छोटीशी काकडी आलेली आहे आणि फुलं भरपूर आलेली आहेत। तर पहा किती काकड्या येत आहेत त्याला, आणि फुलं पण पहा। खूप काकड्या आलेल्या आहेत। तर तुम्हाला सांगण्याचा उद्देश हा आहे की जेव्हा तुम्ही काकडी लावणार, एक 2-3 बिया तरी लावा, म्हणजे 2-3 झाडं तरी आली पाहिजेत काकडीचे, जेणेकरून एक नर आणि एक मादी जर असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी मग 2-3 तरी रोपं पाहिजेत तुमच्या गार्डन मध्ये। एकच जर काकडीचा वेल आला तर त्याला अजिबातच काकडी नाही आली तर मग तुमचा लावण्याचा काही फायदा होणार नाहीये। आणि आता मी याच्यामध्ये हे लावलेलं आहे, याच्यामध्ये मी चिकूचं झाड लावलं होतं आणि त्याच्यामध्ये तेव्हाच मी बिया लावल्या होत्या काकडीच्या वगैरे। तर तेच ह्या बिया आहेत, लावून एखादा महिना होऊन गेलेला असेल अंदाजाने सांगते। किती काकड्या आलेल्या आहेत आणि किती येत आहेत ते पण तुम्हाला मी दाखवत आहे। तर इथे मी असं काटे ठेवलेले आहे, काटेरी असं ठेवलेलं आहे, बाबळीचे काट्याचं ठेवलेलं आहे। आणि हे पहा, आता इकडे हे पहा, हा पण एक वेल आहे आणि याला फक्त फुलं आहेत। तर हा वेल आहे तो बादलीत आहे आणि याला काकडी अजिबात आलेली नाहीये, फक्त फुलंच आहेत। हे पहा, तर हा पण वेल मोठा होत आहे पण याला काकडी नाहीये, फक्त फुलं आहेत। आणि हा नर असेल कदाचित, मला पण एवढं माहित नाही येणार आहेत का नाही याला, पण अजूनपर्यंत याला काकडी कुठेही धरलेली नाहीये। तर त्यामुळे हे ना, लावताना 2-4 बिया लावल्या तर त्याच्यातील नरमादी हे झाड तुम्हाला लगेच कळून येईल। आणि हा वेल बादलीतून इकडे गेलेला आहे आणि याच्यातून इकडे वेल चढत आहे। तर ह्याच वेलेला फक्त काकड्या आलेल्या आहेत। आणि उन्हाळ्यात तुम्हाला माहिती आहे काकडीचं महत्त्व किती आहे। जेव्हा आपण जास्त ऊन असतं तेव्हा पोटामध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी आपल्याला काकडी हवी असते। आणि बाजारात हिरव्या कलरच्या काकड्या सुद्धा येतात, 40-50 रुपये किलो अशा काकड्या असतात। तर आपण बाजारातून विकत आणतो। जर त्याच काकड्या आपल्याला आपल्या गार्डन मध्येच मिळाल्या तर, आणि एकदम स्वच्छ आणि ताज्या विषमुक्त अशा, म्हणजे कुठलंही त्याच्यावर कीटकनाशक नसलेलं अशा जर काकड्या मिळाल्या तर आपल्याला किती आनंद होईल। आणि जे आपण मेहनतीने उगवलेलं असतं आणि ते खाताना तो आनंद असतो तो पण खूप वेगळाच असतो। त्यासाठी तुम्ही सुद्धा तुमच्या गार्डन मध्ये जर काकडीचा वेल लावलेला असेल तर तुम्हाला हा अनुभव येईल। जेव्हा पण आपण काय लावतो त्याच्या मागे ती आपली मेहनत असते आणि त्याला फळं लागले की अजूनच आपल्याला आनंद होतो। तर ह्या वेलाचं मी आता काही करणार नाही, थोड्या दिवस याला वाट पाहणार आहे, याला काही येतंय का। हे सीताफळाचं झाड आहे, ते मी ह्या बादलीमध्ये लावलेलंच आहे की याला पण काहीतरी यायला हवं म्हणून। याला फुलं यायला पण चालू झालेलं आहे, पाहूयात यावर्षी याला काय येतंय का। जेव्हा मी हे झाड या पिशवीमध्ये लावत होते त्यावेळेसच मी याला खत दिलेलं आहे आणि त्यानंतर मी याला काही दिलेलं नाहीये। आणि तसंच हे काकडी किती सुंदर आलेली आहे पहा, कोवळी आहे आणि लुसलुशीत आहे। काकड्या खाल्ल्यानंतरच कळणार आहेत त्या कडू आहेत की चांगल्या आहेत। तर हा माझा पहिल्यांदाच हा काकडीचा वेल इतका मोठा झालेला आहे आणि त्याला पहिल्यांदाच काकड्या आलेल्या आहेत।